मित्रांनो, आजचा व्हिडिओ सिंह राशीसाठी. तर पुढील 15 दिवसात या घटना घडणार म्हणजे घडणारच. देवही थांबवू शकत नाही इतका मोठा बदल तुमच्या आयुष्यात येणार. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी पुढील 15 दिवसांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. हा काळ तुमच्यासाठी संधी, जबाबदारी, आत्मपरीक्षण आणि प्रगती यांचा संगम ठरू शकतो. अनेक दिवसापासून मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. काही कामांना गती मिळू शकते, काही ठिकाणी नवीन लोकांची साथ मिळू शकते आणि काही ठिकाणी सावध राहण्याची गरज भासू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक नेतृत्व गुण असतात. पुढील काही दिवसात हे गुण अधिक ठळकपणे दिसून येऊ शकतात. तुम्हाला तुमचे मत मांडण्याच्या, एखाद्या कामाची जबाबदारी स्वीकारण्याच्या किंवा इतरांना मार्गदर्शन करण्याच्या संधी मिळू शकतात. काही लोकांना कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळतील. सुरुवातीला त्या अवघड वाटल्या तरी त्या तुमच्या क्षमतेची दखल घेतल्यामुळे दिल्या गेलेल्या असण्याची शक्यता आहे. या काळात अनेकांना असे वाटू शकते की त्यांच्या प्रयत्नांचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. काही कामे अजून पूर्ण झाली नसतील, पण त्यांची दिशा योग्य असल्याची जाणीव होईल. आर्थिक बाबतीत काही लाभदायक संधी समोर येऊ शकतात. मात्र प्रत्येक प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी त्याचा नीट विचार करा. नातेसंबंधामध्ये संवादाला महत्त्व द्या. तुमच्या मनातील गोष्टी योग्य पद्धतीने व्यक्त केल्यास अनेक गैरसमज टाळता येतील. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. झोप, आहार आणि नियमित दिनचर्या यांचा तुमच्या एकूण ऊर्जेवर मोठा परिणाम होतो. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ स्वतःसाठीही काढा. सकारात्मक विचार, प्रार्थना किंवा ध्यान यामुळे मन अधिक स्थिर राहू शकते. हा काळ तुमचा आत्मविश्वासाची परीक्षा घेणारा असू शकतो, पण त्याचबरोबर तुमच्या प्रगतीची संधी देखील देऊ शकतो. संयम, सातत्य आणि योग्य नियोजन यांचा लाभ होईल. मित्रांनो, आता आपण त्या काळात प्रवेश करतो जिथे सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या सामर्थ्याची खरी जाणीव होऊ शकते. अनेक वेळा असे घडते की माणूस स्वतःमध्ये असलेली ताकद विसरतो, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतो आणि परिस्थितीसमोर हार मानण्याचा विचार करतो. पण पुढील काही दिवस तुम्हाला हे दाखवून देऊ शकतात की तुमच्यामध्ये अजूनही खूप ऊर्जा, खूप क्षमता आणि खूप मोठे ध्येय साध्य करण्याची ताकद आहे. ज्या व्यक्तींना असे वाटत होते की आता काहीच बदलणार नाही, त्यांच्यासाठी आशेचे नवीन किरण दिसू शकतात. काही कामे अचानक वेगाने पुढे सरकू शकतात. काही व्यक्तींना जुन्या प्रयत्नांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. तुमच्या मनामध्ये नवीन योजना तयार होऊ शकतात. तुम्हाला असे वाटले की आता फक्त विचार करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करणे खूप आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. काही व्यक्तींना वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. एखाद्या नवीन प्रकल्पात सहभागी होण्याची संधीही मिळू शकते. काही लोकांना नवीन कौशल्य शिकण्याची गरज भासेल आणि हे कौशल्य भविष्यात मोठ्या प्रमाणात उपयोगी पडू शकते. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते, परंतु त्यासाठी सातत्य आवश्यक राहील. काही वेळा तुम्हाला असे वाटू शकते की तुमचे प्रयत्न पुरेसे ओळखले जात नाहीत. अशा वेळी निराश न होता शांतपणे काम करत राहा. योग्य वेळी योग्य परिणाम मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ नवीन कल्पनांचा असू शकतो. बाजारातील बदल समजून घेण्याचा प्रयत्न करा. ग्राहकांच्या गरजा ओळखा. काही नवीन संपर्क निर्माण होऊ शकतात. हे संपर्क भविष्यातील वाढीसाठी महत्त्वाचेही ठरू शकतात. कोणताही मोठा निर्णय घेताना घाई अजिबात करू नका. सर्व बाजूंनी विचार करून पुढे जा. काही लोकांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात तितक्या फायदेशीर नसू शकतात. त्यामुळे माहितीची पडताळणी करणे खूप आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात काही महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. घरातील सदस्यांशी संवाद वाढवणे फायदेशीर ठरेल. काही जुन्या गैरसमजांवर चर्चा होऊ शकते आणि त्यातून मार्गही निघू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या सहकार्याची गरज भासू शकते. त्यावेळी संयमाने आणि समजूतदारपणे वागणे आवश्यक राहील.
घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुमची भूमिका खूप महत्त्वाची असू शकते. एखादा आनंदाचा प्रसंग देखील घरात उत्साह निर्माण करू शकतो. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिकपणा महत्त्वाचा राहील. जोडीदारासोबत संवाद वाढवा. मनातील गोष्टी स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. काही वेळा गैरसमज हे संवादाच्या अभावामुळे निर्माण होतात. त्यामुळे एकमेकांचे म्हणणे शांतपणे ऐकणे आवश्यक आहे. अविवाहित व्यक्तींनी नवीन ओळखी होऊ शकतात. मात्र कोणत्याही नात्याकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहणे महत्त्वाचं राहील. भावनांबरोबरच समजूतदारपणा देखील आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत या काळात शिस्त महत्त्वाची राहील. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. काहींना जुन्या देणेघेणीची कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. मात्र अनावश्यक खर्च टाळणे फायदेशीर ठरेल. अचानक मिळालेला पैसा लगेच खर्च करण्याऐवजी त्याचा योग्य उपयोग कसा करता येईल याचा विचार करा. भविष्यासाठी काही रक्कम बाजूला ठेवणे खूप गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत शरीराचे संकेत लक्षात घ्या. थकवा, झोपेची कमतरता किंवा मानसिक तणाव याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी विश्रांती याचा फायदा होईल. मानसिक शांततेसाठी ध्यान, प्रार्थना किंवा आवडत्या छंदासाठी वेळ देणं उपयुक्त ठरू शकतं. शरीर आणि मन यांचा समतोल राखल्यास इतर क्षेत्रामध्येही अधिक चांगले परिणाम दिसू शकतात. या संपूर्ण काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. काही गोष्टी लगेच घडणार नाहीत. काही परिणाम मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो, पण सातत्याने केलेला प्रयत्न वाया जात नाहीत. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. सकारात्मक विचार, योग्य नियोजन आणि शांत मनाने घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे जाण्यास मदत करू शकतात. पुढील दिवसांमध्ये तुमच्या जीवनात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. त्यासाठी सज्ज राहा, आत्मविश्वास ठेवा आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आता सुरू होणारा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जाऊ शकतो. मागील काही दिवसात तुम्ही जे अनुभव घेतले, ज्या गोष्टीवर विचार केला, ज्या निर्णयाच्या उंबरठ्यावर तुम्ही उभे आहात, त्या सर्व गोष्टी आता हळूहळू आकार घेऊ लागतील. अनेक वेळा जीवनामध्ये असे क्षण येतात जेव्हा माणसाला वाटते की तो एकाच जागी अडकून पडला आहे. कितीही प्रयत्न केले तरी पुढे जाण्याचा मार्ग सापडत नाही. पण याच अवस्थेनंतर अनेकदा बदलण्याची सुरुवात होत असते. पुढील काळात काही सिंह राशीच्या व्यक्तींना अशाच बदलांचे संकेत दिसू शकतात. तुम्हाला काही अशा संधी मिळू शकतात ज्या आधी तुमच्या नजरेतही आल्या नव्हत्या. काही व्यक्तींना एखाद्या जुन्या ओळखीचा किंवा जुन्या संपर्काचा फायदा होऊ शकतो. जे लोक स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना नवीन दिशा मिळू शकते. तर नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामामध्ये अधिक जबाबदाऱ्या आणि अधिक विश्वास मिळू शकतो. या काळात तुमच्या मनामध्ये अनेक नवीन कल्पना निर्माण होऊ शकतात. काही वेळा तुम्हाला स्वतःबद्दल नव्याने विचार करण्याची गरज वाटेल. आत्तापर्यंत तुम्ही कोणत्या गोष्टी योग्य केल्या आणि कोणत्या चुकीच्या केल्या याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊ शकते. हे आत्मपरीक्षण नकारात्मक नसून प्रगतीसाठी आवश्यक आहे. कारण जो माणूस स्वतःच्या चुका ओळखतो तोच भविष्यात अधिक मजबूत होतो. त्यामुळे स्वतःवर टीका करण्याऐवजी स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. काही व्यक्तींना असे वाटू शकते की त्यांनी पूर्वी घेतलेला काही निर्णय बदलायला हवेत. जर परिस्थिती तसे सांगत असेल तर लवचिक राहणं योग्य ठरेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ काही लोकांसाठी महत्त्वाच्या संधी घेऊन येऊ शकतो. ज्या व्यक्तींनी पूर्वी काही नियोजन केले आहे त्यांना त्याचा फायदाही होऊ शकतो. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. काहींना त्यांच्या कौशल्याचा आर्थिक लाभ मिळण्याची संधी मिळेल. मात्र कोणत्याही मोठ्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे. जास्त नफा मिळण्याचे आश्वासन देणाऱ्या गोष्टीपासून खात्री करून घ्या. माहितीची पडताळणी न करता निर्णय घेऊ नका. तुमचे आर्थिक निर्णय जितके विचारपूर्वक असतील तितका भविष्यात फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये काही महत्त्वाचे क्षण येऊ शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते. तुमचा अनुभव आणि तुमचे शब्द इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. काही घरामध्ये एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. काही ठिकाणी जुने मतभेद मिटवण्याचा प्रयत्न होईल. अशा वेळी अहंकार बाजूला ठेवून संवाद साधणं अत्यंत आवश्यक राहील. नातेसंबंध टिकवण्यासाठी समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. तुमचे शांत आणि संतुलित वागणे घरातील वातावरण अधिक सकारात्मक बनवू शकतं.
प्रेमसंबंधामध्ये या काळात भावनिक स्पष्टता वाढू शकते. ज्या गोष्टींबद्दल संभ्रम होता त्याबद्दल आता निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. काही लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. काहींना नात्यातील पुढचा टप्पा ठरवण्याबाबत चर्चा करावी लागू शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गोष्टींमधून नात्यातील विश्वास अधिक मजबूत होऊ शकतो. एखाद्या छोट्या गैरसमजाला मोठे रूप देण्याऐवजी त्यावर शांतपणे चर्चा करणं योग्य ठरेल. त्या काळात तुमच्या सामाजिक आयुष्यात देखील बदल दिसू शकतात. काही नवीन होऊ शकतं. काही जुने मित्र पुन्हा भेटू शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. कोणती व्यक्ती खरोखर तुमच्या हिताची आहे आणि कोणती फक्त स्वार्थासाठी जवळ येत आहे समजण्यासाठी वेळ द्या. तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना विश्वासू लोकांचा सल्ला घ्या. सामाजिक संबंध वाढवणं चांगलं असतं, पण त्यामध्ये विवेकबुद्धी देखील तितकीच आवश्यक असते. आरोग्याच्या बाबतीत मानसिक संतुलन राखणं अत्यंत महत्त्वाचं राहील. काही वेळा कामाचा ताण, जबाबदाऱ्या किंवा भविष्यातील चिंता यामुळे मन अस्थिर होऊ शकतं. अशा वेळी स्वतःसाठी वेळ काढा. सकाळची चाल, हलका व्यायाम, ध्यान किंवा प्रार्थना यांचा फायदा होऊ शकतो. शरीराला विश्रांती देणं आणि मनाला शांतता देणं हे दोन्ही आवश्यक आहे. तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली महत्त्वाची ठरेल. या टप्प्यातील सर्वात मोठा संदेश म्हणजे संयम आणि सातत्य. तुम्हाला काही गोष्टींचा परिणाम लगेच दिसणार नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की प्रयत्न व्यर्थ आहेत. अनेक वेळा मोठे यश मिळण्यासाठी थोडा अधिक संयम ठेवावा लागतो. त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष काढू नका. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिका. तुमच्या अनुभवांचा उपयोग भविष्यातील प्रगतीसाठी करा. मित्रांनो, पुढील दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी घेऊन येऊ शकतात. तुमची मेहनत, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची सकारात्मक दृष्टिकोन हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरतील. परिस्थिती कशीही असो, स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा, कारण जे लोक अडचणींमध्ये पुढे चालत राहतात तेच शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचतात. मित्रांनो, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आता सुरू होणारा हा टप्पा अत्यंत संवेदनशील आणि तितकाच महत्त्वाचा ठरू शकतो. जीवनामध्ये काही काळ असा येतो जेव्हा प्रत्येक गोष्ट हळूहळू बदलत असल्याचे जाणवते. बाहेरून सर्व काही पूर्वीसारखं दिसत असलं तरी आतून परिस्थिती बदलत असते. पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचा अनुभव येऊ शकतो. काही गोष्टी ज्या तुम्ही गृहीत धरल्या होत्या त्या अचानक बदलू शकतात. काही व्यक्तींचे खरे स्वरूप तुमच्यासमोर येऊ शकते. काही लोक ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता त्यांच्याबद्दल नवीन गोष्टी समजू शकतात. त्यामुळे भावनिक निर्णय घेण्याऐवजी वास्तव स्वीकारण्याची तयारी ठेवा. या काळात तुमची निरीक्षण शक्ती वाढू शकते. तुम्ही इतरांपेक्षा परिस्थिती अधिक स्पष्टपणे समजू शकाल. अनेक वेळा माणूस इतरांचे बोलणे ऐकतो पण त्यामागील हेतू समजून घेत नाही. मात्र आता तुम्हाला शब्दांपेक्षा कृतीचं महत्त्व अधिक जाणवल. कोण तुमच्या पाठीशी उभं आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार वागत आहे हे समजण्यास सुरुवात होईल. ही जाणीव सुरुवातीला थोडी अस्वस्थ करू शकते, पण दीर्घकालीन दृष्टीने ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ नवीन जबाबदाऱ्या घेऊन येऊ शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकतं. काही लोकांना त्यांच्या मेहनतीचं कौतुक मिळेल. काहींना नवीन विभाग, नवीन प्रकल्प किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते. सुरुवातीला हे सर्व थोडे आव्हानात्मक वाटेल, पण तुमची क्षमता तुम्हाला पुढे नेईल. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या अनुभवाचा आणि तुमच्या कौशल्याचा योग्य वापर करा. काही वेळा जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो, परंतु त्यातूनच भविष्यातील प्रगतीचा मार्ग तयार होत असतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी हा टप्पा सावधगिरी आणि संधी यांचा संगम ठरू शकतो. बाजारातील बदल समजून घेण्याचा प्रयत्न करा. ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घ्या. काही नवीन व्यवहार लाभदायक ठरू शकतात, पण प्रत्येक गोष्टीची पडताळणी करणं आवश्यक राहील. भागीदारी करताना किंवा मोठा आर्थिक निर्णय घेताना कागदपत्र आणि अटी नीट तपासा. घाईघाईने घेतलेला निर्णय भविष्यातील अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे संयम राखा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक संकेत दिसू शकतात. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतात. मात्र पैसा येत आहे म्हणून खर्च वाढवू नका. पुढील कालासाठी बचत करून ठेवा. काही वेळा छोट्या आर्थिक स्थितीमुळे मोठ्या अडचणी टाळता येतात.
त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जीवनामध्ये या काळात तुमची भूमिका अधिक महत्त्वाची होऊ शकते. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते. तुमचे शब्द आणि तुमचा अनुभव इतरांसाठी आधार ठरू शकतो. काही घरामध्ये एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. त्यावेळी संयमाने आणि शांतपणे सर्वांचे म्हणणे ऐकणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा काळ प्रामाणिकपणे परीक्षा घेऊ शकतो. काही गोष्टी स्पष्टपणे बोलणं आवश्यक ठरेल. ज्या नात्यामध्ये विश्वास आहे ते नाते अधिक मजबूत होतील. ज्या नात्यामध्ये गैरसमज आहेत त्यांना सुधारण्याची संधी मिळू शकते. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. मित्रांनो, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आता सुरू होणारा काळ अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरू शकतो. आयुष्यामध्ये काही वेळा असे दिवस येतात जेव्हा बाहेरून फारसं काही बदललेलं दिसत नाही, परंतु नशिबाचे चक्र हळूहळू फिरत असतात. माणसाला त्याची जाणीव लगेच होत नाही, परंतु काही काळानंतर मागे वळून पाहिले असता समजते की याच काळात भविष्याची पायभरणी झाली होती. पुढील काही दिवस सिंह राशीच्या अनेक व्यक्तींसाठी अशाच प्रकारचे ठरू शकतात. तुमच्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट, छोटीही गोष्ट असू द्या, मोठी गोष्ट असू द्या, त्याची सुरुवात ही सकारात्मक होणार आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट हलक्यात घेऊ नका. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमच्या विचारांमध्ये परिपक्वता वाढू शकते. पूर्वी ज्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या वाटत होत्या त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. जीवनामध्ये खरोखर काय आवश्यक आहे आणि काय फक्त तात्पुरतं आकर्षण आहे यातील फरक तुम्हाला अधिक स्पष्टपणे समजू लागेल. काही लोक स्वतःच्या आयुष्याबद्दल नव्याने विचार करतील. काही जण नवीन ध्येय निश्चित करतील. काही जण जुनी अपूर्ण स्वप्ने पुन्हा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू लागतील. हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो, परंतु त्यासाठी संयम राखणं खूप आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या काळात त्यांच्या कामामध्ये नवीन दिशा मिळू शकते. काहींना वरिष्ठांकडून विश्वास मिळेल. काहींना नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. सुरुवातीला ते आव्हान वाटू शकते, पण याच माध्यमातून तुमच्या क्षमतेची ओळख निर्माण होईल. अनेक वेळा मोठ्या संधी या व्यतिरिक्त जबाबदारीच्या रूपात येतात. त्यामुळे कामाचा ताण वाढला तरी घाबरू नका. तुमची मेहनत आणि शिस्त यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळी ठरू शकता. काही लोकांना नवीन नोकरीसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल. मुलाखती, चर्चा किंवा नवीन संपर्क यामधून सकारात्मक परिणाम मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष लक्ष देण्यासारखा आहे. बाजारातील बदल वेगाने घडू शकतात. ग्राहकांच्या गरजा समजून घेणं महत्त्वाचं राहील. काही नवीन व्यवहार तुमच्या दारात येऊ शकतात. काही जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. तुमच्या कामाच्या गुणवत्तेमुळे नवीन संधी निर्माण होऊ शकतात. मात्र कोणताही निर्णय घेताना केवळ नफ्याचा विचार करू नका. दीर्घकालीन स्थिरतेचा विचार करणं आवश्यक राहील. काही लोकांना नवीन भागीदारीची ऑफर मिळू शकते. अशा वेळी पूर्ण माहितीच घेऊन निर्णय घ्यायचा आहे. आर्थिक बाबतीत हा काळ मिश्र परिणाम देणारा असू शकतो. काही ठिकाणी लाभाचे संकेत आहेत, तर काही ठिकाणी सावधगिरी बाळगणं खूप आवश्यक आहे. अचानक मिळालेला पैसा लगेच खर्च करण्याऐवजी त्याचा योग्य उपयोग कसा करता येईल याचा विचार करा. बचत, नियोजन आणि शिस्त यामुळे भविष्यातील अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. काही लोकांना जुने आर्थिक प्रश्न सोडवण्याची संधी मिळू शकते. काहींना एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मात्र कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीनुसार आर्थिक निर्णय घेऊ नका. कौटुंबिक जीवनामध्ये या काळात काही आनंददायी क्षण अनुभवायला मिळू शकतात. घरातील सदस्यांमध्ये एकोपा वाढू शकतो. एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. काही कुटुंबामध्ये जुने मतभेद मिटवण्याचा प्रयत्न होईल. यावेळी तुम्ही मध्यस्थीची भूमिका निभावू शकता. तुमचे शांत आणि संतुलित बोलणे वातावरण सुधारू शकते. काही वेळा फक्त एखाद्याचे मनापासून ऐकणे हे देखील मोठे सहकार्य ठरते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा राहू शकतो. काही लोकांना त्यांच्या नात्याबद्दल अधिक स्पष्टता मिळेल. काहींना मनातील गोष्टी बोलण्याचे धैर्य मिळेल.
विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. एकमेकांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा. नातेसंबंध टिकवण्यासाठी विश्वास, संवाद आणि आदर या 3 गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. काही छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद मिळू शकतो. त्यामुळे नात्यांमध्ये सकारात्मकता ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत हा काळ स्वतःकडे लक्ष देण्याचा संदेश देतो. शरीर आणि मन दोन्हीही काळजी घेणं खूप आवश्यक आहे. कामाच्या धावपळीत स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित हालचाल यामुळे ऊर्जा टिकून राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक गोष्टींमध्ये वेळ घालवा. काही लोकांना आध्यात्मिक मार्गाकडे ओढ लागू शकते. प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यान यामुळे मनाला स्थैर्य मिळू शकते. या संपूर्ण टप्प्याचा सर्वात मोठा संदेश म्हणजे स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवणं. अनेक वेळा लोक इतरांच्या मतांमध्ये इतके अडकतात की स्वतःची क्षमता विसरून जातात. पण सिंह राशीचा स्वभाव नेतृत्वाचा आहे. तुमच्यामध्ये धैर्य आहे, जिद्द आहे आणि अडचणींवर मात करण्याची ताकद आहे. परिस्थिती काहीही असो, स्वतःवरचा विश्वास तोडू नका. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक सक्षम बनवतो आणि प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जातो. मित्रांनो, पुढील दिवस तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतात. त्यामुळे सकारात्मक राहा, संयम ठेवा, मेहनत करत राहा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कारण वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि योग्य वेळ नशीबही साथ देऊ लागते. तेव्हा फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे, हार न मानणं. हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आता सुरू होणारा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आणि काही प्रमाणात आश्चर्यकारक घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो. जीवनामध्ये काही काळ असे येतात जेव्हा आपण जे पाहतो त्यापेक्षा अधिक मोठ्या गोष्टी पडद्यामागे घडत असतात. अनेक वेळा नशिबाचे संकेत आपल्याला आधीच मिळत असतात, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला काही अशा घटना अनुभवायला मिळू शकतात ज्या तुमच्या विचारसरणीमध्ये बदल घडवून आणतील. काही गोष्टी अचानक घडल्यासारख्या वाटतील, परंतु प्रत्यक्षात त्यामागचे परिणाम हे असू शकतात. म्हणूनच या काळात प्रत्येक संधीकडे जागृतीने पाहणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण राहिलेली कामे पुन्हा एकदा समोर येऊ शकतात. ज्या गोष्टी तुम्ही विसरण्याचा प्रयत्न केला होता, ज्या योजना अर्धवट राहिल्या होत्या किंवा ज्या स्वप्नांना तुम्ही वेळेअभावी बाजूला ठेवले होते, त्यांच्याकडे पुन्हा लक्ष देण्याची वेळ येऊ शकते. हा काळ तुम्हाला एक प्रकारे दुसरी संधी देऊ शकतो. मात्र ही संधी ओळखण्यासाठी मन शांत ठेवणं आवश्यक आहे. काही वेळा यश हे मोठ्या आवाजात येऊ नये, हे छोट्या संधीच्या रूपात तुमच्यासमोर उभं राहावं. त्यामुळे कोणतीही गोष्ट लहान समजून दुर्लक्ष करू नका. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ मेहनतीचा फळ देण्याचा असू शकतो. तुमच्या कामामध्ये सातत्य असेल तर वरिष्ठ व्यक्ती तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात. काही लोकांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती जबाबदारी जड वाटली तरी भविष्यात ती तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाची ठरू शकते. कार्यालयातील राजकारण किंवा अनावश्यक वाद यापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. तुमचं लक्ष फक्त तुमच्या कामावर ठेवा, कारण शेवटी तुमची ओळख तुमच्या कामामुळेच निर्माण होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी हा काळ विशेष सावधगिरीचा आणि तितकाच लाभदायक असू शकतो. काही नवीन व्यवहार समोर येऊ शकतात. काही ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. जुने संबंध नव्याने मजबूत होऊ शकतात. मात्र व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवणं आवश्यक राहील. कागदपत्र, आर्थिक अटी आणि भविष्यातील जबाबदारी यांचा नीट विचार करा. काही लोकांना नवीन कल्पनांमुळे व्यवसाय वाढण्याची संधी मिळेल. तुमच्या सर्जनशीलतेचा योग्य वापर केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक बाबतीत या काळात काही महत्त्वाच्या जाणीवा होऊ शकतात. पैसे कमावणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच तो योग्य प्रकारे वापरणं देखील महत्त्वाचं आहे. काही लोकांना उत्पन्न वाढण्याचे मार्ग सापडू शकतात. काहींना नवीन गुंतवणुकीबद्दल माहिती मिळू शकते. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती मिळवा. दुसऱ्यांच्या अनुभवावर किंवा अफवांवर आधारित निर्णय घेऊ नका. तुमच्या आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य द्या. भविष्यासाठी नियोजन करणं हा या काळातील सर्वात मोठा फायदा ठरू शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये काही भावनिक क्षण अनुभवायला मिळू शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची घटना घडू शकते. काही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
काही ठिकाणी जुने प्रश्न मिटण्याची संधी मिळेल, मात्र प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेच घडेल असं नाही. त्यामुळे अपेक्षांपेक्षा समजूतदारपणा अधिक महत्त्वाचा आहे. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे घेणं. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते. प्रेमसंबंधामध्ये हा काळ नात्यांची खरी ताकद दाखवू शकतो. ज्या नात्यांमध्ये विश्वास आणि आदर आहे, ते नाते अधिक मजबूत होतील. काही लोकांना त्यांच्या जोडीदाराबद्दल नवीन गोष्टी समजतील. काहींना भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही व्यक्तीबद्दल अंतिम मत तयार करण्यासाठी वेळ द्या. भावना महत्त्वाच्या असतात, पण वास्तव समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टींचा अनुभव येऊ शकतो, ज्या तुमच्या विचारांमध्ये, निर्णयामध्ये आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये मोठा बदल घडवून आणतील. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काही संघर्ष करावा लागतो. काही संघर्ष आर्थिक असतात, काही भावनिक असतात, काही कौटुंबिक असतात, तर काही संघर्ष स्वतःच्या मनाशी चाललेले असतात. सिंह राशीच्या व्यक्तींनी मागील काही काळामध्ये अशाच प्रकारच्या संघर्षाचा सामना केला असण्याची शक्यता आहे. काही वेळा परिस्थिती तुमच्या विरोधी गेली असते. काही लोकांना तुमची साथ नसते. काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील. पण या सर्व गोष्टींमधून तुम्ही एक गोष्ट नक्की शिकलात, ती म्हणजे संकटामध्ये टिकून राहण्याची ताकद. या काळात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या यशांची चाहूल लागू शकते. काही लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू शकतं. काहींना करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल. काहींना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळेल. काहींना अनुभव मिळतील. मात्र या सर्व गोष्टी घडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, यश हे अंतिम ध्येय नसून सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे एखादे यश मिळाले म्हणून थांबू नका. नवीन ध्येय निश्चित करा आणि पुढे चालत राहा. मित्रांनो, या संपूर्ण प्रवासाचा सर्वात मोठा संदेश असा आहे की परिस्थिती कशीही असो, स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. तुमच्यामध्ये अपार क्षमता आहे. तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद आहे. तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये पुन्हा पुन्हा उभं राहण्याची जिद्द आहे. जीवनामध्ये किती अडथळे आले तरी तुम्ही त्यांच्यावर मात करू शकता. आजचा हा संदेश संपवताना एवढेच सांगू इच्छितो की प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. प्रत्येक सकाळ